सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, हजारो एकरांमधील शेतकरी संकटात. कंपन्या व कृषी सेवा केंद्राच्या संगनमताची चौकशी करा, दोषी आढळल्यास कठोर कारवाईची मागणी. बार्शी टाकळी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं बूस्टर, उन्नती, रवी, राजनंदिनी आदी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे विविध कृषी सेवा केंद्रांमधून विकत घेतले. पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पेरणी पूर्ण केली. मात्र पेरणीनंतर अनेक दिवस उलटूनही मोठ्या प्रमाणावर बियाण्यांची उगवणच झाली नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कोसळलंय. पिंजर परिसरातील बालाजी कृषी सेवा केंद्र, आस्था कृषी सेवा केंद्र तसेच इतर काही कृषी सेवा केंद्रातून मोठ्या प्रमाणात या कंपन्यांचे बियाणे विकले गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवले नसल्यानं हजारो रुपयांचं नुकसान झाले असून काहींना पुन्हा बियाणं खरेदी करून पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे शेतकरी तक्रार घेऊन कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप केला जातोय. हा दोष कंपनीचा आहे, आम्ही फक्त विक्रेते आहोत असं सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नेमका दोष बियाणे उत्पादक कंपनीचा आहे की विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा, याचा सखोल अभ्यास करण्याची मागणी जोर धरतीये. काही शेतकऱ्यांनी कंपनी आणि काही कृषी सेवा केंद्र चालक यांच्यात संगनमत होत असल्याची शंका व्यक्त केली आहे. निकृष्ट किंवा उगवणक्षम असलेले बियाणे विकून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली का, याची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी होतीये. दोषी कोणताही असो त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका शेतकरी घेत आहेत. तालुक्यातील शेकडो शेतकरी आज आर्थिक संकटात सापडले असून बँकांचे कर्ज, खासगी सावकारांचे पैसे, बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. एकीकडे पावसाचे अनिश्चित वातावरण आणि दुसरीकडे बियाणे न उगवल्यानं शेतकऱ्यांचं संपूर्ण नियोजन कोलमडलंय. या प्रकरणी कृषी विभाग, जिल्हा प्रशासन आणि बियाणे नियंत्रण यंत्रणेनं तातडीनं पंचनामे करून बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत. संबंधित कंपन्या आणि कृषी सेवा केंद्रांची चौकशी करावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. मी प्रवीण प्रभाकरराव मोहल्ले, राहणार भेंडीमाला, तालुका बार्शी, जिल्हा अकोला. मी आस्था कृषी सेवा केंद्र पिंजर इथून बूस्टर 1135च्या 11 बॅगा घेतल्या आणि 4 बॅगा राजनंदिनीच्या घेतल्या. बूस्टर हा याची उगवणशक्ती 40% वर नाही आहे आणि राजनंदिनी 100% उगवणशक्ती झाली आहे. तुम्ही फरक पाहू शकता. ही राजनंदिनी आहे.